ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो, मागच्या 10 दिवसापासून रोज चालू होतं जायचं 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 जायचं, पण आता फायनली निघालोय आपण आता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर रग पडलाय नाही का शूज काढता काढता. आता कसा पाणी पितोय. ती बॉटल आहे ना आपण तिथं अटकवून ठेवलेली लिली मध्ये. काय हे बघा, अजून एक लगातार 2x खाली बघ. अरे बाप, खतरनाक रक्त आहे डायरेक्ट. हा महाराष्ट्रातलेच आहे ना. तुम्ही कुठले? नंदुरबार. ट्रक कुठं टाकून दिलेली यांनी. हेल्मेटची हालत बघा बघतो तुम्ही एकदा. हे बघा. अब सुनो, जहां तुम्हारा जी चाहे क्या, जो जी चाहे करो, जिस तरह जिंदगी जीनी जियो. गुड मॉर्निंग. तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, जे की आहे नाशिक टू लद्दाख. आणि आज आपण फायनली निघतो आहे लद्दाखसाठी. बघू शकता तुम्ही, ही पॅकिंग हे सगळं आपलं तयार झालेलं आहे. आता फक्त हे सगळं सामान आपल्याला बाईकवर लोड करायचं आहे आणि निघायचं आहे नाही का. तर उठलो आहे, फ्रेश होतो आणि निकला पण उठवतो आणि निघतो. टाईम बघू शकता तुम्ही, 4:45 वाजले. चला पब्लिक. घामाने पूर्णपणे वल्ला झालेलं आहे आणि सगळं एकदम परफेक्ट आवरून झालेलं आहे आपलं एकदम. आता काहीच टेन्शन राहिलं नाही. खाली ना बाईकला बॅग वगैरे बांधून झालेले आहे आणि आता फक्त स्लिपिंग बॅग बांधायची बाकी आहे. आणि जे आपण नाशिक टू लद्दाख बनवलं होतं ते बांधायचं बाकी, आणि एक आपली वॉटर बॉटल बांधायचं बाकी सगळं एकदम परफेक्ट झालेलं आहे. मोंटेकडे जायचं आता, त्याची बॅग बांधायची अजून. इथं 6 वाजले, 7-8 असंच वाजणार आहे. इथंच वाटतंय मला की 7 किंवा 8 इथंच वाजतील, पण आपल्याला ते वाजून द्यायचं नाही. जेवढं लवकर निघता येईल तेवढं लवकर इथून उडान शिव व्हायचं आपल्याला. सगळ्यात आधी ना आपण हे आपल्या बाईकला फिट करून घेतलं आहे नाही का. आता आपल्याकडे आहे ना दोरी नव्हती, तार पण नव्हती, तर आपण काय जुगाड लावला माहिती आहे तुम्हाला. आपली जी चिकट टेप येते तिला असं ताणलं आहे मस्तपैकी. हे बघा, हे ताणून हा जुगाड केला आहे आपण. आता फक्त मोंटीच्या घरापर्यंत जायला. मोंटीच्या घराजवळ गेलो की आपण त्याला फुल्ली फायनल परत एकदा चांगल्या पद्धतीने लावू. ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो, मागच्या 10 दिवसापासून रोज चालू होतं जायचं 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 जायचं, पण आता फायनली निघालो आहे आपण आता. चला गाडी सगळ्यात आधी ना आपण आता निघालो आहे. आपल्या गाड्या वगैरे कोल्ड स्टार्ट झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आपण निघतोय लद्दाखसाठी. आणि गाडी आपल्याला सुखरूप आणू घरी, हीच आपली अपेक्षा आहे का. चला मग आता आपल्या ट्रिपला सुरुवात झाली. आता आजपासून आपली नाशिक टू लद्दाख ट्रिप ही चालू झालेली. मी आणि निघालो आहे दीपकच्या घरी, कारण की त्याची बॅग पॅक करणं अजून बाकी नाही का. तर त्याच्यासाठी निघालो आहे आता. आपली बॅग पॅक करून बघू शकता तुम्ही, एकदम खतरनाक रेडी झालेला आहे. पण विषय असा आहे का त्याची टेल लाईट दिसत नाही का. आता आपण येऊन थांबलो आहे मोंटीच्या इथं आणि आपल्या दोघी बाईक तयार आहे. ती तयार करायची आपल्याला. हेल्मेट राहू दे बाई आतमध्ये, पहिले बॅगी घे. भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यात आधी भाईचा बर्थडे आहे. रात्री लवकर निघून गेला, त्याच्यामुळे बर्थडे नाही करता आला. तुझा बर्थडे करायचा होता आपल्याला. हे पॅकिंग करायचं काम चालू आहे आपलं आता सध्या. पटापट हे खालून सपोर्ट दे याला. ती दोरी कशी आहे, ती बंजी कॉर्ड दिली होती ना तुला त्या हुकवाल्या दोऱ्या कुठे. बघा भाईचं आहे ना आता सिनेमॅटिक चालू आहे आपल्या गाड्यांबरोबर मस्त. आणि ही सगळे सोडायला आलेली पब्लिक आहे आपली. मग आता पटापट आवरवर का लवकर निघायचं आपल्या इथून. हां चलो आपल्या आता सगळ्या गाड्यांची पूजा होती इथं. आणि मुंटीच्या गाडीची पूजा चालू आहे सगळ्यात आधी. त्याच्यानंतर निकच्या गाडीची होईल, मग आपल्या गाडीची होईल. आणि आपल्याला सोडायला पब्लिक बघा.
मी फुल ऑफ रोडिंग मध्ये जाणार आहे आता. चला आता आपल्या गाडीची पूजा चालू झाली आता. चलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे असा फुसका फटाकडा आहे आपला. ते नारळ खाली सोडून दिलं त्यांनी. चला आता आहे ना इथं निर्णय घेतलाय की टाके फुल करून घेऊ आपण. इथं जे काही पेट्रोल लागेल आपल्याला ते क्लिअर राहील नाही का, सगळं ताण नाही राहणार आपल्याला. आधी सगळ्यात आधी पेट्रोल टाकून घेऊ नाही का आपण. दबा 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 तू दबा 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 ना, पूरा दबा ना, कर दे स्टॉप 150 पे. गाइस अभी इसका थोड़ा सा मारतोय गाइस आपण, कारण की चेनला लूप मारलं नव्हतं आपण रात्री. हे सगळं ना मोठ्या बॅगेत राहिलेलं होतं, त्याच्यामुळे आपण मारतोय आता. जाऊ दे भाई पुढे. इस तरीके से इसका चेन का लूप हो रहा है भाई. बस बस घर पे पहुंच जाएगा. तुम्ही पण लक्षात ठेवा, जर कुठं चालले असाल तर चेन लूप मारायचं आठवण ठेवा, नाही तर चेन घसून घसून खराब होणार. आणि चेनची लाईफ आहे ना खूप लवकर कमी होती त्या गोष्टीमुळे. तर तुम्ही पण कुठं जाणार असाल तर चेन लूप घेऊन जा आणि चेन लूप कंटिन्यू मारा. दर 200-300 किलोमीटरला चेन लूपचा वापर करा. असं आहे ना की मला पण सांगायला आहे ना मजा येईल. आपली मोंटीची गाडी जरी नवीन आहे पण तिची POC आपण काढून घेतोय नाही का, कारण की पुढं नको प्रॉब्लेम यायला. निकच्या पण गाडीची काढून घेतलेली आणि POC असली ना आपण बेफिकर राहू नाही का. आपल्या POC काढायची बाकी होती याच्या बाईकची, तर ते काम आपण सगळ्यात आधी करून घेतोय. तुम्ही पण जर बाहेर जात असाल कुठं फिरायला वगैरे तर गाडीचे सगळे डॉक्युमेंट सगळ्यात आधी क्लिअर करून घेत जा नाही का. गाडीचे डॉक्युमेंट जर क्लिअर असले तर काही प्रॉब्लेम येत नाही आणि आपण पण बेफिकर असतो नाही का गाडी चालवताना. माइंड फ्रेश राहतं, रिलॅक्स राहतो. आणि भाई लोक बा चलो आपली ना POC वगैरे काढून झाली आहे. गाडी हवा नव्हती त्याच्यामुळं चेक करण्यासाठी थांबलो आहे आपण नाही का. तर सगळ्यात आधी ना गाडीत हवा चेक करून घेऊ आपण, कारण की पुढं आपल्याला प्रॉब्लेम नको यायला नाही का. गाडीने ॲव्हरेज वगैरे दिला पाहिजे, त्यासाठी थांबलो आहे आपण. मेन हवा मारून झाली म्हणजे आपण बेफिकर राहणार, टेन्शन नाही राहणार कोणत्या गोष्टीचं आपल्याला. ओके आता हवा मारू. भाई तयार आहे, भाई पण तयार आहे. आता कुठंच थांबायचं नाही. हवा चेक करण्याचं घेतलं होतं ते मशीन, ते आता कामात आलं आपल्याला. कारण की यांच्याकडे जे होते कितना आहे 25 ना 30 करतो उसका भी, तर ते इथं कामात आलं आहे. कारण की त्यांचं मशीन आहे ना निकच्या गाडीला लागत नव्हतं, मोंटीच्या गाडीला पण लागत नव्हतं. तर आपलं आज कामात आलेले भाई, फायदा हुआ लेके आपण को, नाही तो बहुत हाल होते आपने. आपल्याला लागली आहे तापी नदी आणि तिचं पाणी बघू शकता तुम्ही. इकडं पण दिसत असेल तुम्हाला, थोडंफार चमकत असेल समोर पाणी. ह्या पॅरलल बघा नाही का याच्या, तेव्हा चमकताना दिसल. आणि इकडच्या साईडला पण तुम्हाला दाखवतो मी पाणी. गोप्रो चालू नव्हतं होत गाईज, गोप्रोचा हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि समोर व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप मोठी अशी नदी नाही का ती. आणि याला पाणी कंटिन्यू असतं नाही का, या नदीला कंटिन्यू पाणी असतं. शिरपूरचा टोल नाका लागलेला आहे आपल्याला आणि वाटलं नव्हतं एवढा वेळ होऊन जाईल. आपण प्लॅन केला होता सकाळी 8 वाजता निघण्याचा, पण एवढं लेट झालं की समजलंच नाही का काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती आता यांचा. त्याच्यामुळे गाडी मागं घ्यायला लावली यांना. आणि ट्रॅक्टरवाल्यांना पण टोल नाका आहे का. आपण आता येऊन पोचलो आहे महाराष्ट्र MP बाउंड्रीवर आणि ती आता क्रॉस करतोय आपण. या साईडला बघू शकता पूर्ण अशा ट्रका लागलेल्या आहे, त्या साईडला पण बघू शकता चेकपोस्ट आहे, या साईडला पण चेकपोस्ट आहे. आणि चेकपोस्टमधून आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आता आपण बाहेर निघालो आहे चेकपोस्टमधून. घार गरुड सगळे उडत आहे बघा. कचरा डेपो आहे काय माहिती नाही आहे, पण कमीत कमी ते 100 एक असतील तरी. गिधड वगैरे सगळे काहीतरी मेलेला असेल कदाचित.
आम्ही आलो आता बिजासनी माता, जी की इथून सेंधवा जाताना लागते MP बॉर्डरला. तर आमचं ठरलं आहे दर्शन करून घ्यायचं. ती बोलला निक अजून थांब, निक नाही आलाय. आम्ही ना मसाला सगळंच आम्ही आता दर्शन वगैरे करून झालेलं आहे. मंदिरात गेलो होतो दर्शनासाठी. फोटो व्हिडिओ काही घेतली नाही, पण दर्शन करून आता निघालो आहे. हां, फोटो व्हिडिओ काढू देत नाही ते, त्याच्यामुळं आपण फोटो व्हिडिओ काही घेतली नाही. फोटो गेला आहे तेव्हा कसा बसला राहतो चिमन माऱ्या तर रग पडलाय नाही का शूज काढता काढता. ए मोठी, आम्ही चाललो बरं का वरती, लक्ष नव्हते कॅमेरावरती. चलो चलेगा सीन झाला. माझा एकदम खतरनाक विषय होऊन गेला भाई, कारण की मी आता पडणार होतो. माझी पॅन्ट एवढी मोठी आहे ना, अर्धे अजून गुड घेऊन जातील माझ्या. काय म्हणता कोपर येऊन जातील इथले. पण ते जाऊ दे, तू पडला कसा शूज काढता काढता डायरेक्ट समोरच्या पायरीवर जोरात गेला नाही का. होऊ शकतो आता कसं पाणी पितोय. ती बॉटल आहे ना आपण तिथं अटकावून ठेवलेली, आणि त्याला ना पाणी पिता येत नाही म्हणून खाली वापरून पाणी पितोय नाही का तो. तेव्हा हाल पाहू शकता तुम्ही त्याचे. आणि बाई इकडं शूज घालताना लय घाण पडला बरं का म्हणतो. पब्लिक ही गाडी बघू शकता तुम्ही कशी घुसलेली आहे मध्ये. काय काय ड्रायव्हिंग करत होता तो काय माहिती. पूर्ण या साईडला गाडी येऊन गेलेली, म्हणजे ती गाडी तिकडून अशी येऊन इकडे परत गेलेली. कारण हे टायराचे निशाण बघू शकता तुम्ही. हे बघा याच्यावर टायराचे निशाण आहे. हे बघा अजून एक लगातार 2 ॲक्सिडेंट बघू शकता तुम्ही. ह्या घाटात तुम्हाला ॲक्सिडेंट बघायलाच भेटणार नाही का. मी कन्फर्म बघायला भेटणार ह्या घाटात ॲक्सिडेंट तुम्हाला 100%. त्याच्यामुळं आपण सेफ ड्रायव्हिंग करू आरामात, काही घाई नाही आहे. भाईचा सीन बघू शकता तुम्ही. भाईच्या हेल्मेटवर आहे ना डायरेक्ट रक्त येऊन पडलंय बघा. दाखव खाली बघ. अरे बाप, खतरनाक रक्त आहे डायरेक्ट. चेकपोस्ट सोडला आहे, पण हा कोणता चेकपोस्ट आहे ते कळत नाही मला नाही का. ही बॉर्डर आहे, मग ते काय होतं. ओके, मग हा एवढा मोठा पॅच आहे मध्ये. पोलिस पाहिले का कसे धरताय. हे बघा कशा गाड्या पकडताय पाहिलं का. हा दमनवरून. हा महाराष्ट्रातलेच आहे ना. तुम्ही कुठले. नंदुरबार. अरे मग आपलेच आहे. चला ट्रिपल सीट खतरनाक. चला जय महाकाल. माझी आम्ही ना आता इंदोर आम्हाला 100 किलोमीटर आहे, आणि धुळ्यापासून आम्ही 112-113 किलोमीटर आलेलो आहे आता. मी मॅप लावण्यासाठी थांबलो होतो, पण लोकेशन नाही का, त्याच्यामुळं थोडासा डिले होतो आहे. तर हे भाऊ लोकेशन लावण्यासाठी तयार होत आहे, म्हणजे मोबाईलला कनेक्ट करताय इंटरनेट जेवढं. ही आपली बाईक, ही निकची बाईक, आणि मागे जी आहे ती मोंटीची बाईक. कशा दिसत आहे आपल्या बाईक या ग्रीनरीमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि आपला ब्लॉग कसा वाटतोय हे पण तुम्ही कमेंट करून नक्की मला कळवा, त्याच्यामुळे मला पण अजून प्रोत्साहन भेटेल. पब्लिक बहुत जोर से पाऊस चालू आला ना, आपल्याला लपायची गरज आहे. झाडाखाली घे इथं झाडाखाली घे. आम्हाला आता लागलाय पाऊस, आणि बॅगी बघू शकता तुम्ही थोड्याशा ओल्या झाल्या नाही का. तर थांबलोय आम्ही थोड्या वेळ. बघू जास्त जोरात जर आला तर आपण डायरेक्ट रेनकोट घालून फरार होऊन जाईल. जोपर्यंत पाऊस जोरात येत नाही तोपर्यंत होल्ड करू. आता चालू आहे, नॉर्मल आहे, म्हणजे बॅग वगैरे ओली होऊन जाईल असं आहे, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय नाही का. ट्रक कुठं टाकून दिलेली यांनी हे बघा कुठं गेलेला आहे बा तो ट्रक डायरेक्ट झोपेत. आजच्या दिवसाचा 3रा ॲक्सिडेंट. हे थांब मोंटी. हे बघू शकता तुम्ही ॲक्सिडेंट. पूर्ण डिवायडरवर गाडी आहे ना, डिवायडरवर गाडी चढवून दिलेली पूर्ण. खतरनाक ॲक्सिडेंट झालेला आहे डायरेक्ट, आणि आत्ताच झालेला आहे संध्याकाळी 6-6:30ला. बघा काकाने मासा पकडून आणला पा वरती, एक नंबर. या काकाने बी पकडला, फुल गुंडळ होतोय काका. रेप पण पाणी बघताय का तुम्ही कुठपर्यंत आहे बघा. मजबूत असं पाणी नाही का दोघी साईडला.
महाकालसाठी बघा कावड यात्रा चालली आहे आणि ही बघू शकता किती मोठी नाही का, सगळे लहान पोरं मोठे पोरं सगळे नाही का याच्यात. हे बघा हे बघा हे बघा केवढी मोठी पब्लिक आहे, भरपूर अशी पब्लिक आहे नाही का. इधर चालू आहे देखो. आम्हाला इतका एक नंबर रस्ता लागलेला आहे ना, म्हणजे असं वाटतंय का रस्ता संपायलाच नको नाही का. दोघी साईडला मस्त छोटे छोटे गाव लागत आहे आणि त्यातून आपण प्रवास करतोय आणि पूर्ण हिरवळ आहे नाही का. तुम्हाला जे सांगितलं मी मगाशी का माझी हालत कशामुळे झाली आहे ते हे बघू शकता. कशी हालत झाली कशामुळे झाली ते पण सांगतो, पण हालत बघू शकता तुम्ही. हे बघा ग्लोव्ज वगैरे, हेल्मेटची हालत बघा बघतो तुम्ही एकदा. हे बघा आणि गाडी बघा एकदा इकडून, पूर्ण गाडी भरलेली आहे आणि माझं पण हालत बघा. आणि हे ठीक आहे पण जॅकेट बघा, आता जॅकेट पण आता झाकलेलं आहे म्हणून तुम्हाला थोड्या वेळाने दिसेल. आणि हा कारनामा केला आहे भाईच्या गाडीने. भाईच्या गाडीने आपल्याला पूर्ण ना रंगीला बनवून टाकलं आहे, पूर्ण सजवून टाकलेलं आहे. आणि एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला, तिकडून दाखवतो, तिकडून एक नंबर दिसतोय. हे बघा एक झलक दाखवतो इकडून आणि पूर्ण व्ह्यू तुम्हाला आपल्या ड्रोन शॉटमध्ये बघायला भेटेल. कसा वाटला ड्रोन शॉट हे पण तुम्ही सांगा. पण तो आता ड्रोन शॉट घेतला, तो बघितल्यानंतर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. मला तर मस्त आवडला आहे, तुम्हाला आवडला का नाही नक्की सांगा नाही का. आणि व्ह्यूचा आनंद तर तुम्ही घेतलाच, पण इथं जे हिरवळ आहे ना ती एक नंबर आहे नाही का. चारही साईडला पूर्ण ग्रीनरी आहे आणि त्या ग्रीनरीत जी मजा आहे ना ती एक नंबर आहे. में क्या सुहाना सफ़र है और वो सफ़र का हम आनंद ले रहे हैं. और टर्न देखो काय जबरी टर्न आहे, जबरी टर्न आहे, जबरी 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 जबरी. मला असं वाटतं गोप्रो चार्जिंगला लावून घ्यावा, गोप्रो नाही तर डायरेक्ट बॅटरी संपून जाईल गोप्रोची. रुदुबा पोराचं आहे ना स्वप्न असतं नाही का रायडर बनणं. आणि हे बघा हे स्वप्न सगळ्यांचं पूर्ण झालं. हे जिथून लाईफ सुरू होती ना तिथून याची सुरुवात होती. आम्ही थांबलो आहे आता मस्तपैकी चहा पिण्यासाठी. कमीत कमी अर्धा तासापासून आम्ही ना चहाला शोधत होतो, एक पण चांगलं असं हॉटेल नाही सापडलं. आणि त्यानंतर जे सापडलं ते डायरेक्ट उपसरपंच सापडलं नाही का. हां तर आता आहे ना चहा वगैरे घेऊ, थोडंसं फ्रेश होऊ आणि मग पुढे जाऊ. झोप लागत होती नाही का थोडीशी, त्याच्यामुळे काही सुधरत नव्हतं. आता चहा वगैरे घेतोय मस्तपैकी. इथून जयपूर 600 आहे ना, होऊन जाईल मग काय. आज चहा घेऊ भाई रे, मग घे भाई कोणती चाय. चाय पी लो. चलो अपन भी चाय पियेंगे. और माहौल देख लो, पीछे का माहौल देखो, बैकग्राउंड देखो सिर्फ अभी क्या दिख रहा है. हॅलो गाईज, आम्ही आता थांबलो आहे रतलाममध्ये आणि हा रतलामला जायचा रस्ता हा बायपास. आणि आमचं असं ठरलं आहे आता का आपण जावराला निघून जाऊ नाही का. पुढं 40 किलोमीटरला गाव आहे, आत्ताशी 7:30 झालेले आहे आणि आपली गाडी आता चाललेली आहे. टोटल किलोमीटर ते पण सांगतो तुम्हाला, 335 किलोमीटर चालली. म्हणजे अजून 40 जर चालली तर असं समजून चला 350 किलोमीटर आजचं होऊन जाईल आपलं. हॅलो गाईज, आम्ही आता येऊन थांबलो आहे जावरा इथे आणि सध्याचं लोकेशन बघू शकता आमचं. आता आमचा पहिला प्लॅनिंग आहे की हॉटेल बघणं. आता निक गुगलला सर्च करतोय हॉटेल कुठं चांगलं आहे. 2-3 ठिकाणी फोन लावला आहे, बघू आता त्यापैकी जे हॉटेल चांगलं भेटेल तिथं रात्री आपल्याला स्टे करायचं आहे. सकाळी लवकर उठून पुढं निघायचं आहे आपल्याला, कारण की उद्या आपल्याला जयपूर फिरायचं आहे मस्तपैकी. मी आता निघालो आहे समोर रूम बघण्यासाठी. निक आणि मी रूम भेटतो का नाही ऑनलाईन फोन लावले 2 ते 3 जागेवर,
तर ते बोलले की ऑलरेडी सोल्ड आउट आहे नाही का सगळं. बघू आता खरंच सोल्ड आउट आहे का सांगताय फक्त नाही का सोल्ड आउट आहे असं. तर इकडे समोर जाऊन बघू आपण समोर भेटतं का नाही आपल्याला. आणि मागच्या साईडला बघू शकता तुम्ही मोंटीला ठेवलं आहे आपण बाईकजवळ. तेव्हा समोर बाईक लावलं आहे. फायनली ना आता इथंच रूम घेऊन टाकलं आहे कारण की जास्त फिरण्यात काय अर्थ नाही आहे. सामान काढलं आहे निक आणि मोंटी घेऊन चाललं आहे. आता आमचं आहे ना सगळं जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि ब्लॉग पण एडिट करून झालेला आहे नाही का आजचा. आणि मोंटी झोपलेला आहे. आपला भाऊ एडिट करतो आहे. एक भाऊ झोपलेला आहे आणि मी ब्लॉग एडिट करून बसलो आता. हा ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. या 2 गोष्टी नक्की करा तुम्ही. आणि आम्ही जी मजा करतो आहे ही मजा बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला आणि आपल्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला आम्ही काय मजा करतो आहे हे समजणार नाही. तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही आमच्याबरोबर कनेक्ट राहा. आणि आता मी एकच सांगतो की ब्लॉग इथे मी एंड करतो आहे आणखी खूप थकलो आहे. ब्लॉग एक्सपोर्ट मारायचा आहे, एंडिंग टाकायची आणि झोपायचं आहे कारण की सकाळी परत लवकर उठून आपल्याला पुढे जयपूरसाठी निघायचं आहे. आणि टाईम बघू शकता तुम्ही किती वाजले. 11:27 झाले बघा. एवढा टाईम झालेला आहे आणि त्याच्यामुळं चला तर मग बाय बाय, गुड नाईट आणि टेक केअर. भेटू आता उद्या नवीन काहीतरी घेऊन.